भाजीसाठी लागणारे साहित्य मी सांगणार आहे। त्यासाठी मी 2 घेतलेले आहेत असे कांदे मोठे मोठे, त्यानंतर घेतलेली आहे गोबी फुलगोबी, त्यानंतर घेतलेले आहेत 3 शिमला मिरच्या, 3 टोमॅटो, 3 बटाटे, त्यानंतर पावभाजी मसाला, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, त्यानंतर असे वटाणे आणि बटर घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर असा आलं आणि लसणाची ताजी पेस्ट करून घेतलेली आहे। त्याचबरोबर कलर येण्यासाठी मी असे बीट घेतलेलं आहे, बघू शकता। आता आपण हे पूर्ण भाज्या चिरून घेणार आहोत। पद्धतीने मी पूर्ण आपलं साहित्य चिरून घेतलेलं आहे। कांदा थोडासा बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे, त्यानंतर शिमला मिरची पण बारीक बारीक चिरून घ्यायची आहे, टोमॅटो पण बारीक चिरून घ्यायचे आहेत, बटाटे, गोबी आणि बीट थोडंसं मोठं मोठं चिरून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण पुढे काय करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। कुकर ठेवलेला आहे, कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे, त्यानंतर मी टाकणार आहे थोडेसे जिरे, त्यानंतर टाकणार आहोत बटाटे, त्यानंतर टाकणार आहोत गोबी, वरतून टाकणार आहोत बीट, त्यानंतर टाकणार आहोत वटाणे, अशा प्रकारे धुवून घेतलेले आहेत स्वच्छ करून, आणि याला पूर्ण असं मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर टाकणार आहोत बटर, अशा प्रकारे यामध्ये टाकणार आहोत पाणी। जास्त पाणी टाकायचं नाही, कमीच टाकायचं पाणी, कारण पुन्हा आपल्याला वाढवता येतं पाणी, त्यामुळे मी कमीच पाणी टाकत आहे। आणि याला जास्त शिजून घ्यायचं नाही, थोडंसं कमीच ओव्हर कुकिंग करून घ्यायचं। अशा पद्धतीने आपल्या भाज्या शिजून तयार झालेल्या आहेत। जर जास्त पाणी झालं असेल तर तुम्ही कमी करू शकता यामधलं। अशा पद्धतीने याला मिक्स करून घ्यायचं आहे। जास्त पण बारीक करायचं नाही, जास्त पण मोठं ठेवायचं नाही, थोडंसं असं क्रिस्पी होण्यासारखं ठेवायचं। म्हणजे अशा पद्धतीने मस्त आपलं बॅटर तयार झालेलं आहे, बघू शकता। जास्त मी मऊ पण म्हणजे जास्त किचकिच पण केलेलं नाही असं, आणि जास्त मोठं ठेवलेलं नाही, आणि बीटमुळे आपल्या भाज्याला मस्त असा कलर पण आलेला आहे, बघू शकता। अशा पद्धतीने आपल्या भाज्या मिक्स झालेल्या आहेत। चला तर मग आता आपण पुढची स्टेप करणार आहोत। बघू शकता किती मस्त असा कलर आपल्या भाज्याला आलेला आहे, आणि मस्त अशा शिजलेल्या पण आहेत। मी जास्त प्रमाणात मिक्स पण केलेलं नाही, थोडंसं असं मोठंच ठेवायचं, जास्त बारीक पण नाही जास्त करायचं, जास्त मोठं पण ठेवायचं नाही। बघू शकता बीटमुळे आपल्या भाज्यांना किती मस्त असा कलर आलेला आहे, हे बघू शकता। चला तर मग आता आपण पुढची स्टेप करणार आहोत। कढई ठेवलेली आहे, आता कांदा टाकून घेणार आहोत। सुरुवातीला कांदा आपण मस्त असा फ्राय होऊ देणार आहोत। कांद्याला आपल्या मस्त असा कलर आलेला आहे। त्यानंतर आपण टाकणार आहोत शिमला मिरची वरतून, शिमला मिरचीला पण फ्राय करून घेणार आहोत। शिमला मिरची परतल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहोत आलं आणि लसणाची पेस्ट, आता वरतून टाकणार आहोत टोमॅटो, अशा प्रकारे टोमॅटोला पण फ्राय करून घेणार आहोत। आपण साईडला थोडे भाज्या घेतलेल्या आहेत, त्यानंतर इथे टाकणार आहोत थोडंसं बटर, तिथे आपण पूर्ण मसाले ॲड करून घेणार आहोत। अशा पद्धतीने मी साईडला बटर करून तयार करून घेतलेला आहे, त्यामध्ये मी टाकणार आहे लाल तिखट, आपण खातात त्या प्रमाणानुसार लाल तिखट टाकून घेणार आहे। त्यानंतर टाकणार आहे पावभाजी मसाला, अशा पद्धतीने जास्त प्रमाणात टाकणार आहे, कारण पावभाजी म्हटल्यानंतर मसाला तर लागतोच। त्यानंतर टाकणार आहे मीठ, हे हळद, आणि हे मिश्रण एकत्र करून घेणार आहे। बघू शकता आपला पावभाजी मसाल्याचं मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपण हे पूर्ण भाज्या आणि तो मसाला एकत्र करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता कशा मस्त अशा आपल्या भाज्या, आणि कलर पण कसा मस्त आलेला आहे। आता मी थोडंसं पाणी टाकणार आहे आणि याला झाकून, पद्धतीने थोडंसं पाणी टाकलेलं आहे। आता आपण 2 मिनिटांसाठी याला झाकून ठेवणार आहोत, जेणेकरून ह्या भाज्या पूर्ण मिक्स होतील एकमेकांमध्ये। अशा पद्धतीने आपलं सगळं असं मिश्रण तयार झालेलं आहे, बघू शकता कसा भारी कलर पण आलेला आहे, आणि याचा वास पण खूप मस्त असा। ते पूर्ण आपण अशा पद्धतीने टाकून घेणार आहोत, बघू शकता, आणि याला
मस्त असं मिक्स हलवून घेणार आहोत. वरतून टाकणार आहोत आपण चवीनुसार मीठ. आपण सुरुवातीला टाकलेलं नाही, त्यामुळे आता टाकणार आहोत मीठ आपण चवीनुसार अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर टाकणार आहोत वरतून कोथिंबीर जास्त अशी अशा पद्धतीने आपली मस्त अशी रेसिपी बनवून तयार झालेली आहे. आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका. तोपर्यंत बाय. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओ.